सर्वांना। आज आपल्या इथे श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट नेरूळ नवी मुंबई या संस्थेचे सन्माननीय साहेब अध्यक्ष संस्थापक सचिव श्री जगदीश जाधव साहेब आपले इथे आलेले आहेत आणि आपण शब्दसुमनांनी त्यांचं हार्दिक स्वागत करूया। टाळ्या वाजवून सगळ्यांनी त्यांचं हार्दिक स्वागत करायचं। त्यांनी समाजासाठी कार्य करण्याचं व्रत स्वीकारलेलं आहे आणि अशा या संस्थेच्या माध्यमातून ते विविध शाळांना, विविध संस्थांना, गरीब गरजू विद्यार्थ्यांना जे अतिशय चांगलं असं मदत करण्याचं कार्य करतायत। खरोखर याला तोड नाही, हे मोलाचं कार्य आहे। आणि आपण म्हणतो की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे। आपण त्यांचं गुण घ्यायचंय, दातृत्वाचा गुण घ्यायचा आहे। हे जे दातृत्व आहे, आपण जे काही कमवतो त्यातला थोडासा हिस्सा आपण गोरगरिबांसाठी, दीनदलितांसाठी दिला तर आपल्याला देव भरभरून देत राहतो। आणि म्हणून खरोखर त्यांचं हे कार्य आणि त्यांची संस्था आहे त्याची भरभराट हो आणि असंच तुमचं सहकार्य आपल्या ह्या राज्यातील इतर शाळेतील सुद्धा विद्यार्थ्यांना मिळो अशी मी देवाकडे प्रार्थना करते। तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये एवढं सगळं लिहिलेलं आहे, तुम्ही कधी वाचता का हे? नाही। मला सांगा बरं, कोणी जरी वाचलं असेल त्यांनी एकाने बोटवर करायचं आणि सांगायचं मी हे वाचले, मग हे पाठ करून ठेवलं आहे। कोण आहे का असं? बघा किती छान छान लिहिलं आहे। विद्यार्थी हा शाळेचा अलंकार आहे, अभिमान असावा पण अहंकार नसावा। कोणाला पाठ आहे? कोण सांगू शकतं? बघून नाही सांगायचं, सांगा सांगा। विद्यार्थी हा शाळेचा अलंकार आहे। हां बरं सांग। अभिमान असावा पण अहंकार नसावा। तू सांग। कोण बोलते? हां बरं, अजून तू बोल। वा तुमच्या आता या शाळेमध्ये सगळे जी मुलं आहेत, जिल्हा परिषदेमध्ये शिकणारी मुलं जी आहेत त्या मध्यम परिस्थिती किंवा एकदम गरीब परिस्थितीतील मुलांची ही शाळा असते। पण जिल्हा परिषद शाळा खूप चांगली असते, कारण तिथे तुम्हाला सगळं काही उपलब्ध करून दिलं जातं आणि तुमच्यासाठी जे शिक्षक आहेत ते शासनाचे शिक्षक इतर शिक्षकांपेक्षा जास्त मेहनत घेतात तुम्हाला शिकवायला। त्यामुळे तुम्ही इतर शाळा, मोठ्या शाळा असतात ना, त्यांच्याकडे बघून दुःखी व्हायचं नाही, कारण मोठी शाळा असली तरी तिथे आतमध्ये शिक्षण चांगलं मिळत असेल अशी गॅरंटी नाही। आपली शाळा छोटी जरी असली, छोटं घर असतं तिथं माणसाची माणुसकी असते। काय असते? माणुसकी असते। तुम्हाला मॅडम प्रत्येकाला एकमेकाच्या नावाने, एकमेकाच्या स्वभावाने ओळखतात का नाही? मोठ्या शाळेमध्ये तसं नसतं। कोण कुठे आहे, कोण किती आहे, किती गर्दी आहे, हजारो मुलं असतात। त्यामुळे एका शिक्षकाला किंवा मॅडमला एका मुलाची केअर घेणं शक्य होतं का? नाही। छोटं कुटुंब असेल तर माणसाला एकमेकाची साथ पण मिळते, एकमेकाला समजून घ्यायला मिळतं आणि एकमेकाची ओळख चांगली होते। आणि तुमचा एखादा अभ्यास राहिला तर मॅडम काय करणार? तुम्हाला समजवून सांगणार। त्यांना मॅडमला माहिती आहे कुठला मुलगा बदमाश आहे, कुठला मुलगा शहाणा आहे, कुठला मुलगा मस्तीखोर आहे, कुठली मुलगी चांगलं का अभ्यास करणारी आहे। त्यामुळे तुमच्याकडे मॅडम तसं लक्ष देतं, समजलं? त्यामुळे छोट्या शाळेत आहे म्हणून नाराज होणार का कधी? नाही। आपली शाळा महान, काय म्हणायचं? देश करणार महान। म्हणून आपल्या शाळेवर आणि शिक्षकांवर काय केलं पाहिजे? प्रेम केलं पाहिजे। आणि जो शाळेवर शिक्षकांवरती प्रेम करतो तो त्या शाळेचा गुणी विद्यार्थी मानला जातो किंवा विद्यार्थिनी मानली जाते। लहानपणी जे चांगलं शिकतो ते आयुष्यभर लक्षात राहतं। मी माझ्या पहिलीच्या वर्गापासून आत्तापर्यंत मला सगळं आठवतं। आम्ही शाळा सारवायचो, आमच्या आता तुम्हाला इकडे फरशी आहे हे सगळं, आम्हाला शेण घेऊन यावं लागायचं, मग ती शाळा सारवायची। आणि आमची शाळा कुठे होती माहिती आहे का?
आंब्याच्या झाडाखाली. हम्म. तेव्हा शाळेला असं काही इमारत नव्हतं नव्हती. आणि एकच शिक्षक यायचे, खूप लांबून यायचे, हाफ पॅन्ट घालून काळी टोपी लावून असे. आता मला ती शाळा पहिलीची असलेली आठवते आणि मी आता कधी गावी गेलो तर ती शाळा आता तिथं मोठी शाळा झाली आहे, पण ती आपण पहिली शाळा कशी शिकलो ते आठवणार का नाही? तसं तुम्हाला मोठे झाल्यावर ही शाळा आठवणार. लक्षात आलं? त्यामुळे शाळेवर प्रेम करा, अभ्यासावर प्रेम करा, एकमेकाला समजून घ्यायचं, भांडायचं नाही, शिवीगाळी करायला शिकायचं नाही. स्त्रीकडे एवढी शक्ती आहे ती सगळ्या जगाला सांभाळते. त्यामुळे तुमची पूर्वेश. शक्ती चांगल्या मार्गाने मार्गाला लावायची असते. मग तुम्ही मोठ्या झालात ना की तुम्ही तुमचं घर सांभाळणार. मगाशी सांगितलं ना, मग तुम्ही घर सांभाळलं की तुम्ही काय सांभाळणार? शेजारी सांभाळले की गाव सांभाळणार. गाव सांभाळायला लागले की तुम्ही काय सांभाळणार? शहर सांभाळणार. मग काय? राष्ट्र सांभाळणार, मग देश सांभाळणार, मग जग सांभाळणार. किती मोठी शक्ती आहे तुम्ही. तुमच्यामुळे कोण शिकणार सांगा? तुम्हाला कोण शिकवतं घरामध्ये? सगळ्यात सांगा, सगळ्यात पहिलं कोण शिकवतं? आई. ज्या मुली आहेत त्या दुर्गादेवी काय होणार? सगळ्या पुढे मुली मोठे झाल्यावर काय होतात? आई होतात. म्हणजेच असं म्हणतात की मुली शिकली तर घर शिकलं. ज्यांच्या घरामध्ये मुली शिकत नाहीत किंवा मुली नाहीत त्यांच्या घरामध्ये शिक्षण नसतं, संस्कार नसतात. म्हणून तुम्ही ग्रेट आहात. शंकरदेव, महादेव, तुम्ही सगळेजण कशा आहात माहिती आहे का? देशाचे कोण आहात तुम्ही? शिपाई. कोण आहात? शिपाई. देशाचा शिपाई. मी देशाची सेवा करून आलो. मग मी महाराष्ट्राची सेवा केली. मी एअरफोर्समध्ये गेलो, विमान उडत होतं टाळ्या वाजवा सगळ्यांनी. लढाईमध्ये. मी पण तुमच्यासारखा तुम्ही जसं आता मी सांगितलं आमची शाळा कशी होती आमची शाळा कुठे होती? आंब्या झाडाखाली. मग अशा शाळेतला मुलगा एअरफोर्समध्ये जाऊ शकतो का नाही? मग तसा मी जसा गेलो एअरफोर्समध्ये तसे तुम्ही पण मोठे झाल्यावर बघा ना, विमान उडवू शकता का नाही? तुझं लक्ष कुठे आहे? उडवणार का नाही? आता तर मुली पण उडवतात. आमच्या वेळेला मुलींना चान्स नव्हता. आता मोदी सरकार आल्यापासून प्रत्येक डिफेन्समध्ये मुलींना पण विमान उडवता येतं. समजलं का? तर तुम्ही छोट्या शाळेत शिकलात म्हणून तुम्हाला शिकता येणार नाही असं नाही. आता मी छोटंसं एक सांगतो. काय सांगतो? की ज्या गरीब मुलांना, कोणी आपणाला स्वतःला गरीब समजायचं का? नाही. मनुष्य विचाराने श्रीमंत असला पाहिजे. परिस्थितीने जरी गरीब असला तरी विचाराने जो श्रीमंत असतो तोच जगातला श्रीमंत माणूस बनतो. समजलं काय मी काय बोललो? जर तुम्ही रोज उठून म्हटले की मी गरीब आहे, मला काहीच नाही, माझ्याकडे कपडे नाही, मला आई हे देत नाही, जेवायला देत नाही, तर तुम्ही आयुष्यभर रडत राहणार. काय होणार? रडत राहणार. तुम्हाला काही मिळणार नाही. परंतु तुम्ही रोज म्हटलं अरे मी तर सगळ्यात श्रीमंत आहे, माझ्याकडे ज्ञान आहे, मला बुद्धी आहे, मी चांगलं शिकणार, मी चांगलं वाचणार, मोठी परीक्षा देणार, IAS बनणार, IPS बनणार, आणि मग तुम्ही तसं व्हायला लागता. समजलं? मग तुमच्याकडे कपडे आहेत, कपडे नाही, जेवायला आहे, तुमच्याकडे गाडी आहे, तुमच्याकडे खेळायला स्कूटर आहे, काही आठवत नाही. कारण तुम्ही कशात? मनाने काय आहात? श्रीमंत. मनाने श्रीमंत. जो मनाचा श्रीमंत तो बुद्धीचा श्रीमंत बनतो, आयुष्याचा श्रीमंत बनतो. आणि जो दारिद्र्यामध्ये राहून आपलं दारिद्र्य सतत गातो तो दरिद्री आणि दारिद्रीच राहतो. लक्षात आलं? तर इथून पुढे कोणीही कोणाला आपण गरीब आहोत असं समजायचं नाही. मी श्रीमंत आहे, माझ्याकडे कपडे फाटके असले तरी स्वच्छ आहेत, माझ्याकडे चप्पल तुटकी असली तरी ती शिवलेली आहे, माझ्या पायात चप्पल नसली तरी माझे पाय मजबूत आहेत, मला त्याची चिंता नाही. असं जो वागतो तो आयुष्यामध्ये मोठा होतो. तर आमची संस्था एक कम्प्युटर लॅब उघडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या छोट्या मुलांना आम्ही फ्रीमध्ये कॉम्प्युटर शिक्षण पण देणार आहेत, ज्या गरीब आहेत जे आणि ज्यांची थोडी बहुत परिस्थिती आहे. कारण त्या शिक्षकांना थोडा पगार पण द्यावा लागणार, हे द्यावं लागणार. त्यांच्याकडून थोडं काय जे नॉमिनल चार्जेस आहेत ते घेऊन आम्ही ती कॉम्प्युटर लॅब इथं तयार करणार आहोत. आम्हाला ही सुधागडवाल्यांनी जागा द्यायचं कबूल केलेलं आहे. तर लवकरात लवकर तुम्हाला आम्ही कॉम्प्युटर लॅब केली की तुमचा क्लास तुम्ही टाईम आमचा स्लॅब घेऊन त्या मुलांना तिथे नेऊन शिकवू शकता.
हे सगळ्या कॅम्बलिनचं सगळं किट आहे. वाव आहे ना. हिची आई नाही आहे, वडील आहेत, आजी आहे. अच्छा, हा. वडील आहेत. हा, आजी आहे, आई नाही. आई नाही आहे. काही काळजी करायची नाही बाबा, तुला आम्ही सगळी मदत करणार, समजलं. चल हे घे. समोर बघा. इथून हे बघ, हे असं, बघ, असं. छान तुम्ही बॅग. पण. बसा, ओरडायचं नाही. बस, काय वाजलं सगळ्यांनी. हा आनंद गगनात मावेना. या श्री गजानन लीला या ट्रस्ट तर्फे साहेबांनी तुम्हाला खूप छान असं गिफ्ट दिलेलं आहे आणि त्याचा उपयोग कशासाठी करणार आहोत आपण. हा, शाळेतल्या अभ्यासासाठी, ड्रॉइंग साठी करणार आहोत. ही गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट यांनी आम्हाला एवढे सुंदर स्कूल बॅग आणि असे कलर ड्रॉइंग किट दिले, यांचे धन्यवाद. हा, आणि कसं वाटलं तुम्हाला ते आणि मिळालं. आम्हाला खूप आनंद झाला. हा, टाळ्या वाजवा सगळ्यांनी बघा. माझे नाव दिया अभिलाष नांगरकर. आमच्या शाळेचे नाव रायगड जिल्हा परिषद शाळा केवळ आहे. मी इयत्ता 4थीत शिकते. आमच्या शाळेत श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट सर आले होते. त्याही आम्हाला ड्रॉइंग किट दिले. त्यांच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हा,